स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा आयोजित 1 ऑक्टोबरपासून ते आपलं 15 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक लोकपर्यंतच्या घरासमोर महाराष्ट्रात जागर आंदोलनाचं नियोजन ठरलं होतं. जाणीवपूर्वक आज अशोकराव चव्हाण या ठिकाणी उपस्थित नाही राहिले. त्यांनी त्यांच्या पदाचा व मंत्रिपदाचा गैरउपयोग करून पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी जे मावळे आहेत यापेक्षा 2 पट मावळे यांनी आसना नदीवरून, त्यानंतर काकांडी, इकडं आपलं काय लिमगाव पोलीस स्टेशन, भाग्यनगर पोलीस स्टेशन, नरसी पोलीस स्टेशन या ठिकाणून आमच्या गाड्या वापस पाठवल्यात. जवळपास या ठिकाणी येणारे 1000 मराठा बांधवांना पोलिसांच्या दबावांनी त्यांना ऑफिस जावं लागलं. पोलिसांच्या भीतीमुळे प्रत्येक पोलीस कर्मचारी आमच्या कार्यकर्त्यांना आधार कार्ड मागत होता. त्यामुळे मराठा समाजात एक नवीन भीती निर्माण झाली की मराठा आरक्षण मागायला गेल्यानंतर काय होते हे अशोक चव्हाण साहेबांच्या दबावामुळे झाले. पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशोकराव चव्हाण साहेबांना आमचं आव्हान आहे की साहेब, आम्ही राशन मागायला आलो तर आमच्या हक्काचं आरक्षण मागायला आलो. जर आपण जागर आंदोलन करून जागे होत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व युवक अशोकराव चव्हाण यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाहीत.